हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज मी जात आहे एका बर्थडे पार्टीमध्ये आणि माझ्याकडे लिटरली ओनली 5 मिनिट्स होते आणि त्याच्यामध्ये मला मेकअप करायचा होता थोडासा। तर तुम्ही सुद्धा 5 मिनिटात मेकअप कसा करू शकता हे मी तुम्हाला सांगते आणि मी कसा केला ते सुद्धा तुम्हाला दाखवते। हा व्हिडिओ स्पेशली ज्या गृहिणी वगैरे आहेत किंवा ज्यांच्याकडे खूप कमी मेकअपचे प्रोडक्ट्स असतात त्यांच्यासाठी आहे। सो तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडेल, आय होप सो। मला मेकअप मध्ये बेस हा फक्त असा कुठल्या छान मोठ्या फंक्शन मध्येच आवडतो। यूजुअली मी बेस यूज करत नाही, म्हणूनच मग मी लॅक्मेचं कॉम्पॅक्ट पावडर यूज करते विच इज व्हेरी गुड। तर मग त्यानेच छान कव्हरेज येऊन जातं। तर मी सगळ्यात आधी मॉइश्चरायझर अप्लाय केलं, त्यानंतर लॅक्मेचं कॉम्पॅक्ट पावडर अप्लाय केलं, त्यानंतर मी मस्तपैकी ब्लश अप्लाय केला आणि त्याच्यानंतर मला असं वाटलं की थोडंसं कॉन्टोरिंग करायला पाहिजे, म्हणून मग मी कॉन्टोरिंग करून घेतलं। कॉन्टोरिंग म्हणजे चेहऱ्याला थोडा नीट आकार देणे। ही स्टेप तुम्ही स्किप सुद्धा करू शकता आणि जेवढे पण प्रोडक्ट्स मी या व्हिडिओमध्ये यूज करत आहे ते सगळे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल आणि सोबत तुम्हाला त्याचे नाव सुद्धा सांगेल। कॉन्टोरिंग आणि ब्लश झाल्यानंतर मी हायलायटर घेतलं आणि हे क्रीम हायलायटर आहे आणि मस्त आहे, मला आवडतं हे फार। तर मी याला छान थोडंसं आपल्या कॉलर बोनवरती लावलं, ज्याला आपण ब्युटी बोन्स सुद्धा म्हणतो, आणि त्यानंतर तेच मी थोडं आणखीन आपल्या चीक बोन्सवरती लावलं, जिथे आपण हायलाइट करतो किंवा जी पण तुम्हाला चेहऱ्यावरची तुमची स्पेसिफिक जागा हायलाइट करायची आहे तिथे तुम्ही यूज करू शकता। आय शॅडो लावणं मी स्किप केलं, त्याऐवजी मी जे हायलायटर उरलं होतं तेच डोळ्यांना लावलं, माझे केस व्यवस्थित केले आणि मग मला मेकअप हा खूप मिनिमल ठेवायचा होता, म्हणून मग मी छान थोडंसं काजळ लावलं, पण ते मला सूट होत नव्हतं साडीवरती, म्हणून मग मी त्याला फुल एक लाईन करून घेतली काजळची, आयब्रोज फिल करून घेतल्या आणि आयलाइनर सुद्धा मी स्किप केलं। लिप लायनरनी ओठांना व्यवस्थित शेप दिला आणि नंतर मग मी एक लिपस्टिक चूज केलं जे न्यूड लिपस्टिक होतं। तर ते जेव्हा मी अप्लाय केलं तेव्हा मला असं वाटलं की एकदमच पूर्ण व्हाईट आणि प्लेन चेहरा दिसत आहे, काही त्याच्यामध्ये थोडासा कलर्स नाही आहेत मी, कारण काहीही कलर्स यूज केले नव्हते, म्हणून मग मी न्यूड लिपस्टिक वरतीच पुन्हा थोडासा रेड कलर जो आहे थोडा पॉपअप करण्यासाठी रेड कलर यूज केला आणि दोघांचं मर्जिंग करून खूप सुंदर ब्युटिफुल शेड तयार झाला होता। तर हा आहे असा मस्त शेड आणि तुम्ही बघू शकता की लगेच तुम्हाला चेहऱ्यामध्ये फरक जाणवतोय। त्यानंतर मी माझ्या बँगल्स घातल्या, कडे घातले आणि आता फक्त फायनल टच करायचं बाकी आहे, जे आहे वेनिला गजरा किंवा मग छानसे गुलाबाचे फुलं। एवढ्या वेळेवरती गुलाबाचे ओरिजिनल फुलं कुठेही मला मिळाले नसते, म्हणून मग मी माझ्याकडे हे जे फेक फ्लावर्स होते ते यूज केले, टिकली लावली, साडी घातल्यानंतर टिकलीशिवाय लुक नाही, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट मी सिंदूर लावलं आणि माझा लुक कंप्लीट केला। आणि जी पण ज्वेलरी आहे ती मी एकदम मिनिमल ठेवली होती, एव्हरीथिंग इज गोल्ड, फक्त इयरिंग्स आणि छोटंसं मंगळसूत्र तेवढंच मी वेअर केलं होतं। अँड दिस इज माय फायनल लुक। आय होप तुम्हाला हा मेकअप लुक आवडला असेल, बिकॉज खूप कमी प्रोडक्ट्समध्ये केलेला हा लुक आहे। तर तुम्ही सुद्धा 5 मिनिटांमध्ये जर तुम्हाला झटपट रेडी व्हायचं असेल तर ही ट्रिक यूज करू शकता आणि विदाउट एनी बेस मेकअप खूप सुंदर झालाय, फ्लॉलेस झालाय, ते तुम्ही बघू शकता। थँक्यू फॉर वॉचिंग।